आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने तयारी सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळी अभियान राबवली जात आहेत. निवडणूक जवळ आल्याने आता शरद पवार गट आक्रमक झाला असून घरोघरी जाऊन अभियान राबवले जाणार आहे. येत्या काळात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडूनही मी महाराष्ट्रवादी अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून साताऱ्यातील कराड उत्तर मतदारसंघात गुरुवारी यशवंतनगर येथून सुरू करण्यात आले. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या अभियानात शरद पवार यांनी केलेली सामाजिक कामे तसेच पक्षाकडून समाजहिताची केलेली कामे घरोघरी जाऊन सांगितली जाणार आहेत. राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टी व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने मी महाराष्ट्रवादी या संकल्पनेची सुरुवात यशवंतनगर येथे आयोजित केला आहे. अजित पवार. अजितदादांना मोठा झटका. पिंपरीतील हुकमी एक्का ठाकरेंच्या भेटीला मावळात राजकारण फिरणार. या समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, माजी शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे व महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या सूचनेनुसार कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मर्यादित 21 गावांमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून जनजागृतीसह घरोघरी राष्ट्रवादी अभियान राबविण्यात येणार आहे. तर उर्वरित सर्व गावांना अग्रक्रमानुसार वेगवेगळ्या तारखांवर कार्यक्रम विभागवार आयोजित करून जनजागृती केली जाणार आहे. केंद्राकडून सुसंस्कृत महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम. महाराष्ट्रात 2 राजकीय पक्षात फूट पाडून केंद्रातील भाजप सरकार चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहे. सर्वसामान्य शेतकरी यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गट आता लोकांच्या घरोघरी पोहोचणार आहे. पक्षाने केलेल्या विकासकामांची आणि शरद पवार यांच्या सामाजिक कार्याची लोकांना माहिती सांगितली जाणार आहेत. राज्यातील राजकीय स्थिती बिघडविण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू असून सुसंस्कृत महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. 2 मराठी माणसांचे पक्ष फोडून राजकारण केले जात आहे. तरी जनतेने राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहन या अभियानातून करण्यात येणार आहे. मी महाराष्ट्रवादी कॉलर ट्यून उंचावून माना फुगवून छाती चहू दिशांची पाहून प्रगती इथेच स्वप्ने डोळ्यापुरती चित्र उद्याचे रंगविले हे भविष्य माझ्या हाती. मी प्रचंड आशावादी. मी महाराष्ट्रवादी. खालील 21 गावात अभियान राबवले जाणार. उंब्रज, हजारमाची, मसूर, पान, कोपर्डे हवेली, आदर्शनगर, उत्तर कोपर्डे, चरेगाव, पुसेसावळी, म्हासुर्णे, वडगाव, स्वा, वाठारकी, आर्वी, साप, तारगाव, पिंपरी, कोरेगाव, नागठाणे, अतीत, जांभगाव, काशेळ, पाडळ, निनाम इत्यादी गावांत अभियान पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे.